पहिल्या चेंडूवर सुनील बडांगेने आपल्या नावाचा परिचय दिला. येस ऑफिशियल सांगत असताना येस इट इज अ 4 संघाचा श्री गणेशा मात्र झाला तो म्हणजे चौकाराने. जी अपेक्षित सुरुवात होती ती मात्र सुरुवात या ठिकाणी मिळालेली आहे आणि इथून पुढे अशीच चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला तर मजा येईलच. पण कशा प्रकारे विलास या ठिकाणी या सिच्युएशनला टॅकल करेल हे देखील पाहणं तितकंच मजेशीर असेल. दुसरा चेंडू विलासचा सुनीलसाठी. बॅटची कडा लागली आहे पुन्हा एकदा. बॅटची कडा लागून मात्र चौकाराच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. फारच सुंदर बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर सुनीलला की प्रत्येक चेंडूवर तुटून पडला. अद्याप आपण विचार केला तर प्रत्येक चेंडूवर त्यांनी मोठे फटके खेळायचा प्रयत्न वारंवार त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये आपण त्याच्याशी संवाद साधला त्यावेळेला त्यांनी म्हटलं की मला ओपनिंगला खेळायला जास्त मी प्रेफर करतो आणि त्याचं पुरेपूर उदाहरण मात्र आज सुनील बडांगे देत असताना. गॅपचं सिलेक्शन त्या झोन मध्ये गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. हॅट्रिक ऑफ फोर्स नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विलासच्या विरोधामध्ये सुनीलचा हा हल्ला बोल पाहायला मिळतोय. सुनील द प्लेयर ट्रम्प कार्ड प्लेयर या ठिकाणी आपल्या नावाचं वर्चस्व सिद्ध करत असताना पूर्णपणे पाहायला मिळतोय. तर नंतर आपण नक्कीच पुन्हा चौथा चेंडू मार्गस्थ असताना पाहतोय. आता मात्र डॉट चेंडू त्या ठिकाणी नक्कीच खोलवर टप्प्याचा थोडस लाईन अँड लेंथ मध्ये चेंज आपण पाहिला. एक धाव त्या ठिकाणी नक्कीच एकवडली जाईल. लेग बाईच्या स्वरूपामध्ये चांगलं रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी सूरज ओव्हलला आपण पाहिलं. जिद्दोजहद चालू आहे. धावांचं महत्व फलंदाजापेक्षा जास्त कोणाला माहिती असू शकतं. कारण एक धाव जेव्हा ती बनवतात तेव्हा बॉलर्स जे आहेत ते मात्र निर्धास्त होत असतात की 70 ते 80 ते 90 धावा जर या ठिकाणी त्यांनी एकवटण्याचा प्रयत्न जर केला तर मात्र कुठेतरी त्यांची जिद्द या ठिकाणी कुठेतरी दिसून येते. आणि विलासच्या विरोधामध्ये आता पहिल्यांदा सूरजला आपण पाहतोय. सूरजचा पॅटर्न शॉट, सूरजचा ब्रँडेड शॉट सूरजने पाठवलाय सीमा रेषा पार. हा येतोय पुन्हा एकदा सूरज ओव्हलच्या बॅटमधून हल्ला बोल षटकार 6. पेटंट शॉट म्हणून नक्कीच आपण पाहिलं. सूरज मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं सूरज इपली असो किंवा अमित गिरीच्या विरोधामध्ये ज्या प्रकारे फलंदाजी त्यांनी केली होती. एवढे चांगल्या बॉलर्स आहेत आणि त्या चांगल्या बॉलर समोर अशा प्रकारचा परफॉर्मन्स करणं या स्टेजला नक्कीच आणि फार अवघड असं. आणि नवज्योत गावकरला आता पाहतोय आपण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. नवज्योत गावकरच्या खांद्यावरती देखील तितकीच मोठी जबाबदारी असेल कारण मागच्या मॅचमध्ये लीग स्टेजेसमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता आणि ती मॅच देखील तितकीच महत्त्वाची होती नाहीतर बाहेर गेला असता तो संघ. आणि आता मात्र नवज्योत गावकरला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. झेल टिपलाय फलंदाज झालाय बाद. नवज्योत गावकर इज सेट टू दी फायर. पहिल्या चेंडूवर सुनील बडांगेला केलंय बाद. बडी मछली जाल में बिग विकेट. सुनील बडांगे इज बॅक टू दी डगआउट. आणि तत्पूर्वी आपण वळूया नाविन्य 11 जो संघ ज्या संघाने पराभवाचा सामना केला होता आणि या ठिकाणी जाणता राजाच्या विरोधात त्यांना हार पत्करावी लागली होती. यांचा प्रवास आज इथे संपला. तो संघाला या ठिकाणी पार्टिसिपेशन ट्रॉफी आणि मेडल्स देण्याचा निर्णय या ठिकाणी यावर्षी
आपण BTCLच्या माध्यमातून प्रत्येकाला जो संघ या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये जो सहभाग घेतो त्या संघाला पार्टिसिपेशन सर्टिफिकेट प्रमाणपत्र या ठिकाणी दिलं जातं आणि ट्रॉफी आणि मेडल्स देखील आहेत. तर आपण इन्व्हाइट करूया सर्वप्रथम कॅप्टनला आणि कॅप्टनला इन्व्हाइट करून ट्रॉफी स्वीकारण्यासाठी सांगूया आणि मेडल देखील आणि प्रत्येक खेळाडूला मेडल आहे. चला सामना थोडंसं स्पीडअप चालू कर. स्वप्नील आपण पाहतोय लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन गेल्या आता राईटी दोन्ही आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या बाजूनी. एक धाव अवांतर नक्कीच या ठिकाणी मिळेल. आणि जर आपण पाहिलं तर नवचोद गावकरने एक विकेट देखील मिळवली आहे. त्यानंतर कमबॅक डिलिव्हरी थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. पल्लू स्कूप खेळला, क्षेत्ररक्षक जात आहेत झेल खाली पण 2 धावा नक्कीच त्या ठिकाणी एकवटल्या जातील. थोडासा डिफिकल्ट असा शॉट असतो खेळण्यासाठी पण नक्कीच 50% तरी यश मिळाले या शॉटमध्ये. कारण आपण जर पाहिलं विकेट तर गमावली नाहीये, 2 धावा या ठिकाणी एकवटण्याचा प्रयत्न केला गेलाय. नवजोतला आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना तिसरा चेंडू या दुसऱ्या षटकातील. आणि जर पाहिलं सूरज ओव्हलची विकेट फार महत्वाची. सूरज ओव्हलला डगआउट मधून एकच सांगणं असेल की तू तुझी विकेट ठेव. एका धावेसाठी तुझी विकेट जाणं इतका नॉर्मल खेळाडू नाही आहे. कारण कधी मॅच परतवण्याची क्षमता ही सूरज ओव्हलमध्ये आहे. आणि आता पाहायचंय नवजोत गावकरच्या विरोधामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करेल. सरळ फटका खेळलाय, न शफल होता ना पफर होता, सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हा येतोय हाय अँड हँडसम A1 क्वालिटीचा ब्रँडेड धडाकेबाज षटकार. सूरज ओव्हल पुन्हा एकदा सज्ज होत असताना नवजोत गावकरच्या विरोधामध्ये. फटका फसला आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल, चौकार मिळेल. नशिबाची साथ या ठिकाणी सूरज सोबत नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये देखील एखाद कॅच सुटला होता आणि या मॅच मध्ये देखील हा एक कॅच सुटत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं मिसजजमेंट झालं त्या ठिकाणी आणि झेल ड्रॉप झाला आणि महाग ठरतोय. फारच आपण जर विचार केला तर या 2 चेंडू फार महागडे ठरलेत. कारण तब्बल 10 धावा या 2 चेंडूमध्ये त्यांनी खर्च केल्यात. पण आता पुन्हा एकदा सूरज ओव्हल नवजोत गावकरच्या विरोधामध्ये. अलंग दी गारपेट खेळण्याचा प्रयत्न, एकही धाव मिळणार नाहीये. डॉट चेंडूची सांगता, चांगला कमबॅक. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होईल. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्येचा विचार करतोय. 33 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. आणि या 33 धावा फार बहुमूल्य धावा असतील. कारण जर आपण विचार केला तर मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं की मॅन्डेटरी पॉवर प्ले जर कॅपिटलाइज नाही केला शॉर्टेस्ट फॉर्मॅटमध्ये तर नंतर फार दडपण निर्माण होऊ शकतं. आणि नक्कीच कौतुक असेल.
सूरज ओव्हलचं आणि सुनीलचं देखील तितकंच कौतुक असेल, कारण चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवातीच्या पाहायला मिळाली होती. स्वप्नील आता मात्र स्ट्राईकवरती असेल. अजूनही त्याच्या बॅटमधून मोठे फटके आपल्याला पाहायला नाही मिळाले, तर नवज्योतनी वंचित ठेवलं होतं मोठ्या फटक्यांपासून स्वप्नीलला. पण आता हात मात्र खुले करावे लागतील. उर्वरित 3 षटकांचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल आणि या 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा एकवटण्याचा प्रयत्न, कमीत कमी षटकामागे 15 ते 16 धावा एकवटण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त. पण कशा प्रकारे धावा होतील हे पाहणं तितकंच मजेशीर आहे. डॉट चेंडू या ठिकाणी नक्कीच फेकला जातोय. एक डॉट चेंडू या ठिकाणी मोठी समान असेल, कारण आपण जर विचार करतोय तर शॉर्टेस्ट फॉर्मॅटमध्ये विकेटपेक्षा विकेट तर महत्त्वाची आहेच, पण डॉट चेंडू देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आणि तो डॉट चेंडू वारंवार फेकण्याची ताकद या गोलंदाजामध्ये आहे. सलग दुसरा डॉट चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. राहुलला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. 1 धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा मानस आणि 2 धावा एकवटल्या जातील. धावा महत्वाचे आहेत. कुठेतरी स्वस्त ठरतंय हे षटक जर अद्याप आपण विचार केला तर. धावा तेवढ्या एकवटल्या गेल्या नाहीयेत. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. अप्रतिम षटक या ठिकाणी फेकत असताना राहुलला पाहतोय. लेफ्टी हा जो आहे तो आपल्या संघासाठी पूर्णपणे कामगिरी करत असताना पाहायला मिळते. आणि जर या लेफ्टीचा जर आपण विचार केला तर अद्याप फक्त 2च धावा खर्च केल्या 4 चेंडूंमध्ये आणि वैयक्तिक तिसऱ्या षटकामध्ये हा मात्र एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करून धावफलक पुढे सरसावते, ते म्हणजे 36 या आकड्यावरती. आणि 36 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. इथून पुढे एखाद मोठा फटका येणं गरजेचं आहे, कारण फारच शांत ओव्हर जाईल, नाही तर अद्याप कुठेतरी कमबॅक करू शकतो प्रतिस्पर्धी संघ. सूरज ओव्हलचा जर आपण विचार केला तर ही धाव देखील तितकीच महत्वाची होती. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्ट्राईक मात्र सूरज ओव्हलकडे. फारच चांगलं षटक या ठिकाणी फेकलं गेलं राहुलच्या माध्यमातून आणि फक्त अवघ्या 4च धावा या ठिकाणी खर्च केल्यात. आणि आता मात्र पुढील षटकाची जबाबदारी आपण नवीन गोलंदाजाच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. वाईटचा इशारा आलाय वंजनच्या बाजूने. पण श्यामला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना सूरजच्या विरोधामध्ये. रिव्हर्सचा फटका त्या ठिकाणी नक्कीच अफलातून होता, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण फारच रॅपिड या ठिकाणी तो फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. आणि इथे कुठेतरी पूर्णपणे शांत पायात बेड्या ठोकण्याचं काम या ठिकाणी केलं जाते गोलंदाजीमध्ये. राहुल
नी पहिली ती कामगिरी केली आणि आता श्याम त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र गोलंदाजी करत असताना या ठिकाणी पाहायला मिळते स्वप्नील आणि सूरजला शांत ठेवल्या. दोन धावा नक्कीच या ठिकाणी एकवटला जातील. 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल ते म्हणजे 41 या आकड्यावरती. हा फटका फसलाय. फटका विलास झेल खाली असतील. झेल मात्र या ठिकाणी घेतला जाईल. स्वप्नीलला माघारी परतावं लागेल. पहिल्या चेंडूपासून जर आपण स्वप्नीलचा विचार केला तर कुठेतरी स्ट्रगल करत होते. मोठे फटके बॅटमधून येत नव्हते. दडपण होतं आणि त्या दडपणाच्या अभावाखाली त्याने विकेट आपली गमावली आहे. आणि एका बाजूनी जर आपण विचार केला प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूनी तर फार महत्वाची देखील विकेट आहे. पण अजूनही मॅच मध्ये जान बाकी आहे. कारण इथून पुढे इन ऍक्शन मध्ये आपण हेरंब आणि सूरजला पाहणार आहोत. हेरंबचा जर आपण विचार केला तर कालच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला होता. बॅटला बॉल त्याच्या कनेक्ट झाला होता. आता तोच कॉन्फिडन्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये तशीच फलंदाजी त्याला ती करावी लागेल. श्याम अद्याप चांगलं षटक फेकत असताना आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना वैयक्तिक पहिलं या ठिकाणी आपण श्यामला पाहतोय. नशिबाची साथ या ठिकाणी नक्कीच मिळाली आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळते तब्बल 4 आणि 4. नशिबाची साथ जी हवी होती तो मोमेंटम शिफ्टिंग 4 किंवा 6 जी हवी होती ती मात्र या ठिकाणी नक्की झाली आहे. आणि आता मात्र बॅट स्विंग आपल्याला भरपूर मोठ्या पाहायला मिळतील. कारण इथून पुढे चौकार आणि षटकारांची आतिषबाजीच पाहायला मिळेल. कारण तदनंतर माझ्यामध्ये पूर्ण ओव्हर सूरज ओव्हरला कॅपिटलाइज करावी लागेल जर सामन्यामध्ये जान फुकायची असेल. कारण प्रतिस्पर्धी संघाचा जर आपण विचार करतोय तर अमित शिगवान सारखा फलंदाज आहे, गुरुदेव सारखा फलंदाज आहे, इरफान आणि टेक धामी हे 4 मेन खेळाडू आहेत आणि या 4 मेन खेळाडूंना फलंदाजी करावी लागेल. फटका फसलाय. फटका बराच काळ हवेमध्ये आहे आणि झेल खाली कोणीही येऊ शकला नाही आहे. फार सिली मिस्टेक्स जे आहेत त्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. किती 46 धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. वाईटचा इशारा आलाय. 47 धावफलकावरती उर्वरित शेवटचा चेंडू नक्कीच या ठिकाणी शिल्लक असेल. किती धावा एकवटला जातील हे नक्कीच पाहणं तितकंच गरजेचं असेल. कमीत कमी 70 ते 72 धावांपर्यंत पोहोचण्याचा इथून पुढे प्रयत्न असेल तो म्हणजे गॅलेक्सी एज्युकेअर्स या संघाचा. कारण आपण जर विचार केला 60 ते 66 धावा जर बनवल्या तर ते इझिली चेसेबल आहेत. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. 48 धावांवर ही खेळी स्थगित होईल ती म्हणजे या षटकाच्या अखेरीस. आणि हे षटक देखील सुंदररित्या फेकलं गेलं ते म्हणजे श्यामच्या माध्यमातून. आणि जर विचार केला तर 48 धावा या ठिकाणी एकवटल्या गेल्यात. इथून पुढे जर आपण पाहतोय सूरज ओव्हलच्या बॅटिंगकडे तर मोठे फटके नक्कीच त्याच्या बॅटमधून पाहणं तितकंच गरजेचं आहे. 2 ते 3 मोठे फटके जर नाही आले तर सामन्याला कुठेतरी कलाटणी मिळू शकते. आणि जो प्रतिस्पर्धी संघ आहे भक्ती एंटरप्राइजेस तो मॅचमध्ये पूर्णपणे शिरकाव करू शकतो. आणि तो शिरकाव कसा प्रकारे करेल, इरफान ठरेल ट्रम्प कार्ड की एक्स फॅक्टर ठरतील सूरज ओव्हल, हे नक्कीच आपल्याला पाहणं तितकंच मजेशीर असेल. दोन्ही एकाच कॅलिबरच्या खेळाडूंमधली ही लढत आहे. दोन्ही खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत, सूरज ओव्हल आणि इरफान. दोघांची बॅटिंग शैली सेम आहे, दोघेही हार्ड हिटर आहेत. सूरज ओव्हल
या ठिकाणी बॅटिंग करत असताना आणि इरफान या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. एका बाजूला इरफान तर दुसऱ्या बाजूला सूरज. कशा प्रकारे लढत रंगत्या हे नक्कीच शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मजा येईल. त्रिफळाची यष्ट्या केल्या उद्ध्वस्त. इरफाननी उडवल्या दांडी. काय गोलंदाजी आहे. फलंदाज झालाय बाद. यष्ट्या झाल्यात उद्ध्वस्त. फलंदाज सूरज ओवल इज बॅक टू द डगआउट. सूरज ओवाळ या ठिकाणी नक्कीच माघारी परत असताना आपल्याला पाहायला मिळतात. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. बाउंड्री लाईन वरून टेक येतील, उचलतील, फेकतील. तोपर्यंत दुसरा धावेचा मानस असेल. 2 धावा एकवटला जातील. धावफलकाचा जर आपण विचार केला तर धावफलकावरती 50 धावा या ठिकाणी नक्कीच नोंदवल्या जातील. 50 अप. पण आता मात्र 70% कमी पडाव पार झालाय. अजूनही तुम्हाला 100% जर पडाव पार करायचा असेल तर कमीत कमी 70 धावा तरी तुम्हाला बनवाव्या लागतील. हा फटका मात्र या ठिकाणी नोचा इशारा आलाय पंचांच्या बाजूनी. गेम चेंजिंग मुवमेंट ठरू शकतो का. कारण 0 चेंडू आणि 5 धावा एकवटल्या गेल्यात. इल्लीगल डिलिव्हरी आणि या ठिकाणी 5 धावा देखील मिळाल्यात. 55 धावा धावफलकावरती या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात. रॉकेट या ठिकाणी लॉन्च तर केलाय पण कशा प्रकारे सेफ लँड होईल हे नक्कीच येणारी वेळ सांगेल. इरफानला पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना. फ्री हिटचा चेंडू होता आणि फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होईल आणि त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये विकी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय हेरंबला. हेरंब देखील मोठे फटके खेळू शकतो. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येणं गरजेचं आहे कारण अद्याप आपण विचार केला तर त्याच्या बॅटमधून अद्याप एकही मोठा फटका आला नाहीये. एजच्या माध्यमातून एक चौकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला पण मिडल ऑफ द बॅट अद्याप एकही षटकार पाहायला मिळालेला नाहीये. तर कशा प्रकारे फलंदाजी करेल उर्वरित जर आपण विचार केला तर कमीत कमी 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. ते म्हणजे छप्पन्न धावा धावफलकावरती. सरळ खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे. मिस जजमेंट या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आणि 4 धावा या ठिकाणी एकवटल्या गेल्यात आणि 4 धावेच्या साह्याने धावफलक 60 वर जाऊन पोहोचला. एकाच जर मोठा फटका या ठिकाणी जर आपल्याला पाहायला मिळाला तर मात्र कुठेतरी 67 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट होऊ शकतं. तो मोठा फटका येईल का विकीच्या बॅटमधून हे नक्कीच पाहावं लागेल.
इरफान टू विकी. आता मात्र क्षेत्ररक्षक आहेत. अजून एक मिस फिल्डिंग. 2 धावा एकवटण्याचा प्रयत्न. तिसरी धाव देखील घेतली जाईल का? उर्वरित एक चेंडूचा खेळ या ठिकाणी नक्कीच शिल्लक असेल. संपली ओव्हर. नक्कीच 64 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 64चं टार्गेट असेल. 63 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. आणि इथून पुढे 4 जे फलंदाज आहेत त्यांच्यावरती जास्त जबाबदारी असेल. गुरुदेव असतील. नंतर आपण अमित शिगवानला इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. इरफान देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जर इरफानचा जर आपण विचार केला तर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये मोठे फटके लगावू शकतात. पण कोण ओपनिंगला येतोय हे देखील एक गुपित असेल. आणि टेक धामे देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गुरुदेव आणि अमित 45 आणि 45 नंबरची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि बॅटिंग देखील 45च्या आकड्याप्रमाणेच करावी लागेल. कारण आपण सर टोटलकडे पाहतोय तर 64 धावांचं टोटल या ठिकाणी नक्कीच असेल. आणि 64 धावांना 30 चेंडूमध्ये कशा प्रकारे चेस केल्या जातील हे नक्कीच पाहणं गरजेचं असेल. एका बाजूला जर आपल्याला पाहायला मिळालं तर एखाद 2 मोठे ओव्हर जर आल्या तर सामन्याचं कुठेतरी बाजू परतवू शकतात. पण 2 ते 3 ओव्हर जर चांगल्या या ठिकाणी व्यवस्थित फेकल्या गेल्या तर दडपण निर्माण करण्याचं काम देखील त्या ठिकाणी होऊ शकतं. मॅच बॅलन्स आहे. मॅच इक्वल आहे. आणि कोण जिंकेल आणि कोण हरेल याचं उत्तर मात्र आपल्याला 5व्या षटकाच्या अखेरच्या बॉलवरच मिळेल. याच्यात काही दुमत नाही आहे. आणि मॅच शेवटपर्यंत जाईल. तडफदार मॅच या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत आणि दोन्ही संघांमध्ये क्षमता आहे ही मॅच जिंकण्याची. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय प्रतिस्पर्धी संघ भक्ती एंटरप्राइजेस तर दुसऱ्या बाजूला गॅलेक्सी एज्युकेअर संघ नक्कीच एक लढत देत असताना बॅटिंगमध्ये कशा प्रकारची बॅटिंग आणि बॉलिंग परफॉर्मन्स या ठिकाणी होईल पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये. आणि या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला कशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी मिळेल हे देखील आपल्याला थोड्याच वेळात समजेल. बिग फाईट मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी क्रिकेटच्या कुंभमेळ्यामधली सेमीफायनल 1. लेट्स प्ले. पहिलाच फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आहे.
झेल या ठिकाणी नक्कीच सोडलाय. कॉल होता स्वतःच्याच कॉल वरती या ठिकाणी झेल सोडलाय. फारच चुकीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. 3 जण झेल खाली होती. सुनील या बाजूनी, अनिकेत स्वतः कॉल दिला होता. स्वप्नील देखील लॉंगॉन वरून आले होते. सूरज ओवल देखील झेल खाली जाऊ शकले असते, पण या ठिकाणी एकही जणांनी झेल घेतलेला नाही. आणि फलंदाज या ठिकाणी सुखरूप जीवनदान मिळाले. पहिल्या चेंडूवरती सूरज ओवल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. हा फटका लाजवाब आहे. खोदून काढलाय चेंडूला पाठवलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. फास्ट हँड्स या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे अमित शिगवान यांचे. नक्कीच फर्स्ट कॉल असेल जांताराजा आणि वक्रतुंड या दोन्ही कर्णधाराला. नाणेफेकीच्या कौलसाठी यायचंय. अप्रतिम गोलंदाजी त्याच्यामध्ये सूरज ओवाळची आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. जांताराजा आणि वक्रतुंड संघाचे दोन्ही कर्णधार कृपया करून स्टेजवर यायचंय. तुमचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. फटका लाजवाब आहे. फटका अफलातून आहे. फटका चौकाराचा आहे. अमित शिगवान इज नाउ सेट टू दी फायर. काय फलंदाजी करतोय. आणि अमित शिगवानचा जर आपण विचार केला तर हार्ड हिटिंग फलंदाज आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारची फलंदाजी कित्येक वेळा त्यांनी केली आहे. आणि या क्रुशल मॅच मध्ये ही फलंदाजी करणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि ती फलंदाजी करत असताना सूरज ओवाळच्या विरोधामध्ये मात्र या ठिकाणी हल्ला चढवला. हॅलो. चला जांताराजा जिहाद खान विनंती असेल टॉस साठी याचं. नक्कीच एका बाजूला आपल्याला वक्रतुंड संघ पाहायला मिळतोय, चंद्रकांत सर, आणि एका बाजूला जिहाद खान. नक्कीच दोन्ही संघांमध्ये एक महत्त्वपूर्ण लढत. मजा येईल ही मॅच बघायला, कारण सेमीफायनल 2 कोण थेट फायनलचं तिकीट या ठिकाणी काढेल हे नक्कीच पाहायला मजा येईल. तत्पूर्वी मजा येते ती म्हणजे फलंदाजी करायला, कारण चौकारांची भाषा या ठिकाणी बोलली जाते. फक्त चौकार आणि चौकार या ठिकाणी खेळले जातात. नक्कीच वक्रतुंड या संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या पदरामध्ये पाडून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं ते म्हणजे प्रतिस्पर्धी संघ जांताराजा या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. वळूया मॅचकडे. गुरुदेव गोलंदाजी मार्क फलंदाजीवर सज्ज होत. दिनकरनी टिपलाय झेल, फलंदाजाला केलंय बाद. इथे मात्र गुरुदेवची विकेट या ठिकाणी मध्ये फ्लॅट शॉट खेळायचा प्रयत्न, पण समोर मात्र भिंत उभी होती ती म्हणजे दिनकरची. काही भेदू शकले नाहीयेत आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
व्हाईटचा इशारा आलाय पंचांच्या बाजूने. टेक धामी इन ऍक्शन मध्ये नक्कीच आपल्याला आता पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. धावफलकाचा जर आपण या ठिकाणी विचार करतो 27 धावफलकावरती या ठिकाणी नक्कीच नोंदवल्या गेल्या. त्या गडींचा आपण बाद झालेला विचार करतो तर अद्याप एकच गडी या ठिकाणी बाद झाला आणि महेशला पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर. आणि टेक धामी या ठिकाणी फलंदाजी करत असताना आव्हान जर आपण विचार करतो 64 धावांचं या ठिकाणी आव्हान आहे आणि 64 धावा या ठिकाणी अद्याप अर्धा पडाव तर पार झालेला आहे. कारण आपण जर विचार केला 27 धावांची नोंद दुसऱ्या षटकामध्ये. फटका फसलाय, फटका हवेमध्ये आहे. टेक धामीची विकेट होती, टेक धामीची विकेट मात्र सोडली आहे. आणि जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 3 धावा या ठिकाणी मिळाल्यात. आणि इथे मात्र फार चुका आणि चुका मात्र या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. आणि क्रिकेटचा खेळ आपण जर पाहिला तर मात्र चुकीला माफी नाही आहे आणि ही चूक किती महागात पडेल ही येणारी वेळच सांगेल. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होईल. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 30. अठरा चेंडू आणि 34 धावांची गरज या ठिकाणी. ही कॅच जर कुठेतरी क्रुशियल ठरू शकते. कारण आपण जर विचार केला टेक धामीसारखा फलंदाजाला जीवनदान देणं तुम्हाला इतकं सोपं चालणार नाही आहे. आणि ही फारच सोपी कॅच होती असं म्हणावं लागेल. कारण या स्टेजेसमध्ये तुम्हाला चान्सेस बनवावे लागतात आणि आलेले चान्सेस जर तुम्ही ॲक्सेप्ट केले नाहीत तर त्याचा तुम्हाला इथे परतफेड नक्कीच करावी लागेल. आणि चुकांचं जे दुःख आहे ते नंतर मॅचच्या अखेरी समजतं. त्यामुळे चुका कशा प्रकारे कमी होतील हे पाहणं गरजेचं असेल. इथे मात्र गॅपशॉट सिलेक्शन आहे. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा लगत, गवताला गवसणी घालत चौकार. या ठिकाणी 4 धावा अजून ऍड होत असताना 17-30 उलटी गिनती चालू या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. समीकरण जर आपण पाहिलं तर 17 चेंडूमध्ये 30 धावा या फार जड नाही आहेत. पण इथून पुढे एखादी जर विकेट या ठिकाणी गेली किंवा 1-2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या, समजा इरफान किंवा अमित किंवा टेक या तिघांपैकी एखाद विकेट जर गेली तर कुठेतरी दडपणाखाली किंवा जर हे 1 ते 2 ओव्हर टिकले तर मॅच या ठिकाणी नक्कीच फिनिश होण्याची शक्यता पूर्णपणे आहे. वाईटचा इशारा पंचांचा बाजूनी. आणि आपण इथे वारंवार पाहतोय की एक्स्ट्रा धावा फार दिल्या जात आहेत. कारण ज्या वेळेला तुम्हाला कंजूस गोलंदाजी करायची असते त्यावेळेला तुम्ही अशा धावा खर्च केल्या तर नंतर फक्त डोक्यावर हात मारल्याने काही नाही होणार. आता मात्र परिश्रम करावे लागतील.
फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे. परत त्याच क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मिस फिल्डिंग होईल. चुका चुका आणि चुकाच होतील आणि चेंडूला इथे मात्र गती फार होती आणि गती मात्र काही कमी करू शकले नाहीत. चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळतात परत एकदा 4. महेशकडून ही सलग दुसरी चूक आपल्याला पाहायला मिळते. कारण आपण जर पाहिलं तर एक कॅच जी होती अमितची ती त्या ठिकाणी त्यांनी सोडली होती आणि आता मात्र एक चौकार म्हणजे कमीत कमी खूप धावा त्यांनी खर्च केल्यात. नोचा इशारा आलाय आणि आता मात्र फ्री हिट असेल. फार विश्वास न बसणारी ओव्हर असेल प्रत्येकासाठी. कारण आपल्याला वाटत होते की या ओव्हरमध्ये काहीतरी घडेल पण फारच डिसअपॉइंटिंग ओव्हर असेल त्यांच्या टीममेटसाठी. अजूनही मॅच संपलेली नाही, या मॅचमध्ये अजूनही जान बाकी आहे पण अशी गोलंदाजी करून चालणार नाही. फटका हवेमध्ये आहे, फ्री हिटचा चेंडू आहे आणि फ्री हिटचा चेंडू होता आणि त्याच्यामध्ये 2 धावा नक्कीच एकवडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. धावफलकाचा जर आपण विचार केला तर किती धावा या ठिकाणी नक्कीच 43 धावा या ठिकाणी नक्कीच नोंदवल्या गेल्यात आणि चांगला चेंडू या ठिकाणी डॉट चेंडू आणि कुठेतरी एक एक डॉट चेंडू जर तुम्ही इथून फेकलात तर मॅचमध्ये अजूनही वेळ आहे. पण तुम्ही फिल्डिंग जर अशी केली तर मित्रांनो बॉलरला तुम्ही साथ दिली नाही, कॅच अशा प्रकारे सोडला तर बॉलर देखील फ्रस्ट्रेट होऊन त्याची देखील मोरल डाऊन होतो आणि त्याच्यानंतरच एक्स्ट्रा बिक्स्ट्रा आपल्याला पाहायला मिळतात. गॅप आहे आणि गॅपमध्ये चेंडू गेल्यानंतर या ग्राउंडवर तर थांबणं शक्य नाही. परत एकदा चौकार आला आणि चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत आहे ते म्हणजे 47 या आकड्यावरती. 47 रन्स ऑन द स्कोरबोर्ड आणि गती मिळाली या धावफलकाला आणि या धावफलकावरती जर आपण विचार करतोय तर इथून पुढे गरज असेल ती म्हणजे 16 धावांची, 17 धावांची. बॅटची कडा लागली आहे, क्षेत्ररक्षक मात्र तिथे कुणीही नाही आहे आणि चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. अप्रतिम अप्रतिम बॅटिंग त्या ठिकाणी नक्कीच अमित शिगवानच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झाला आणि 3ऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 51 धावा आणि इथून पुढे गरज असेल ती म्हणजे 13 धावांची. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे आणि या 12 चेंडूमध्ये 13 धावा कशा प्रकारे बनवतील हे दोन्ही फलंदाज बनवतील की कुठच्या फलंदाजाला डगआउट मधून येऊन बाहेर या धावा बनवाव्या लागतील हे नक्कीच पाहावं लागेल. जर आपण इथे पाहतोय तर अगोदरची ओव्हर जी होती ती मे बी दिनकर सारख्या गोलंदाजाला दिली असती तर कुठेतरी आपल्याला काहीतरी वेगळे समीकरण पाहायला मिळालं असतं. कारण थोडेसे कटर गोलंदाजी या ठिकाणी गरज होती आणि असं नाही आहे की चांगली गोलंदाजी टाकली नाही पण डिसअपॉइंटेड असतील स्वतःकडून जे मागचे गोलंदाज होते तेवढी आपल्या संघासाठी कामगिरी करू शकले नाही आहेत. आता मात्र विजय या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतं आणि विजयचा जर विचार केला ते देखील चांगले गोलंदाज आहेत. आणि विजयनी अद्याप चांगली गोलंदाजी टाकली. 1-2 रनचं जर ओव्हर टाकलं तर मॅच मध्ये जान अजूनही बाकी आहे पण या ओव्हरमध्ये जर एखाद मोठा फटका लागला तर मॅच त्याच ठिकाणी फिनिश होईल आणि पुढच्या फेरीमध्ये आरामात प्रवेश करू शकतात. तो म्हणजे भक्ती एंटरप्राइजेस हा संघ आणि गॅलेक्सी एज्युकेअर्स हा संघ कालपासून जी जिद्दोजहद करत होते ती त्या ठिकाणी मात्र समाप्त होईल. अगोदर
ज्या वेळेला तुम्ही मॅच खेळता त्यावेळेला तुम्हाला माहिती असलं पाहिजे की मॅच आणि हे एफर्ट्स तुम्ही जे देताय ते पुरेसे आहेत की मला अजून एफर्ट्स द्यावे लागतील. चांगली गोलंदाजी, चांगली लाईन अँड लेंथ. विजयला आपण पाहतोय, त्याच्या नावात विजय आणि विजयाच्या दिशेने आपल्या संघाला जर तो वाटचाल करायची असेल तर हे षटक फार महत्वाचं आहे. तर हे षटक जर चांगलं फेकलं तर मात्र विजयचं कौतुक करावं तितकं कमी मात्र आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा टेक दामीसाठी विजय तयार, पण टेक दामी सारखा फलंदाज मात्र ऐकेल का विजय सारख्या गोलंदाजाला. फटका हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली, फटका जातोय सरळ सीमा रेषा पार. हा येतोय दणदणीत खणखणीत षटकार. म्हटलं टेक दामी सारखा जोपर्यंत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत या 13 धावा अशक्य तर नाही आहेत. आणि 6 चेंडूमध्ये किंवा 3-4 चेंडूमध्ये 13 धावा करण्याची क्षमता तसा फलंदाजामध्ये आहे. आणि ही मॅच अजूनही मोठी आहे जर आपण विचार केला तर. पण आता कुठेतरी मॅच छोटी सिंगल डिजिट मध्ये या धावा बनवायच्या आहेत. 7 धावांची गरज आहे इथून पुढे. अजून एक चांगला फटका, लाजवाब स्ट्रोक, चेंडूला पाठवले सीमारेषा पार. स्कोर्स आर लेवल, मॅच या ठिकाणी लेवल झालेली आहे. इथून पुढे एकच धाव या ठिकाणी जर बनवली तर मात्र कुठेतरी सामना पूर्णपणे विजय होऊ शकतो. तो म्हणजे भक्ती एंटरप्राइजेस हा संघ आणि विजयाच्या दिशेने पूर्णपणे वाटचाल करत असताना हा संघ पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल, सामना जिंकलाय. टाळ्या झाल्या पाहिजेत भक्ती एंटरप्राइजेस साठी. काय सामना फिनिश केलाय आणि या सामन्याचे नक्कीच क्रेडिट प्रत्येकाला जाईल 11 खेळाडूंना. आणि जो समोर प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला गॅलेक्सी एज्युकेअर संघ, त्याचा प्रवास इथेच